यशया अध्याय 8। परमेश्वराने मला म्हटले, एक मोठी पाटी घेऊन ती वर व्यावहारिक लिपीत असे लिही, महेर शालाल हाश बज। लूट त्वरा करीते, पारध घाई करीते। याविषयी उरिया याजक व यवरेख्याचा पुत्र जखर्या हे विश्वासू साक्षी, यास मी साक्षीला ठेवितो। मग मी संदेष्ट्रीशी समागम केला, ती गर्भवती होऊन तिला पुत्र झाला। तेव्हा परमेश्वराने मला म्हटले की त्याचे नाव महेर शालाल हाश बज असे ठेव, कारण या मुलास आई बाबा म्हणता येण्यापूर्वीच अश्शूरच्या राजापुढे दिमिश्काचे धन व शोमरोनाची लूट म्हणून घेऊन जातील। परमेश्वराने मला पुन्हा म्हटले, हे लोक संथपणाने वाहणारे शिलोहाचे पाणी धिक्कारितात आणि रसीन व रमाल्याचा पुत्र यांच्या सहवासात आनंद पावतात। यास्तव प्रभू त्याजवर फरात नदाच्या जलाचा प्रबल व विपुल ओघ म्हणजे अश्शूरचा राजा ह्याचा सर्व दळभार आणील। तो आपली सर्व पात्रे व तीर भरून वाहील। त्याचा पूर यहुदावर येईल, त्यास बुडवून तो पुढे वाहील। त्याचे पाणी लोकांच्या गळ्यापर्यंत येईल। हे इम्मानुएला, तो आपले पंख पसरून तुझी सर्व भूमी व्यापून टाकील। अहो राष्ट्रांनो, दंगल करा, पण तुमचा चुराडा होईल। पृथ्वीवरील दूरच्या देशांनो, कान देऊन ऐका। तुम्ही आपली कमर बांधा, पण तुमचा चुराडा होईल। मसलत करा, पण ती निष्फळ होईल। विचार प्रगट करा, पण तो टिकणार नाही, कारण आमच्या सन्निध देव आहे। परमेश्वराने मला आपल्या हाताने बळकट धरून असे बजावून सांगितले होते की या लोकांच्या मार्गाने जाऊ नको। तो म्हणाला, हे लोक ज्याला बंड म्हणतात त्या सर्वाला बंड बंड म्हणू नका। ज्याला ते भितात त्याला भिवू नका, घाबरू नका। तर सेनाधीश परमेश्वरालाच पवित्र माना, त्याचेच भय व धाक धरा, म्हणजे तो तुम्हास पवित्र स्थान होईल। तथापि इस्रायलाच्या उभय घराण्यात तो ठेच लागण्याचा धोंडा व अडखळण्याचा खडक आणि यरुशलेमेच्या रहिवाशास पाश व सापळा असा होईल। त्यापैकी बहुत लोक ठेचा खातील, पडतील व आपटून छिन्न भिन्न होतील, पाशात अडकून धरिले जातील। माझ्या शिष्यांच्या ठाई ही साक्ष पक्की कर, हे धर्मशास्त्र मुद्रित कर। परमेश्वर याकोबाच्या घराण्यापासून आपले मुख फिरवितो, त्याची वाट मी पाहतो, त्याची आशा धरितो। पहा, मी व परमेश्वराने मला दिलेली मुले या आम्हास सियोन निवासी सेनाधीश परमेश्वराने इस्रायलात चिन्हे व उत्पात अशी ठेवली आहेत। ते तुम्हास म्हणतील, भूतवैद्यास व छाछू करणाऱ्या मांत्रिकास विचारावयास जा। तेव्हा म्हणा, लोकांनी आपल्या देवाला विचारू नये काय? जिवंतांकरिता मेलेल्यास विचारावे काय? धर्मशास्त्र व विधी याकडे पहा। याप्रमाणे ते न बोलल्यास त्याकरिता निश्चये प्रभात समय नाही। ते कष्टी व क्षुधित होऊन देशात भटकतील, आणि असे होईल की त्यास भूक लागली, म्हणजे ते संतापून आपल्या राजाला
व आपल्या देवाला शिव्याशाप देतील. मग आपली तोंडे ते वर करीतील. ते पृथ्वीकडे दृष्टी देतील तो पहा, संकट, अंधकार व दुःखाचे काहूर त्यांना दिसेल. ते निबिड काळोखात लोटले जातील.